बाहेरचं खायला आपल्याला तर लय आवडतं. आपल्याला बाहेरचं खायला इतकं आवडतं, की बाजारात गेलेलं आपण खणाखण बाहेरचं खातो. पण त्याचे काय तोटे आहेत ते तुम्हाला माहीत आहे का? तर ते आज आपण बघू. तर ते तुम्ही नक्की एकदा बघाच आता आपण बाहेरचं खातो त्याचे आपल्याला नेमके काय तोटे आहेत. तुम्ही म्हणताना आम्हाला माहीत नव्हतं राव. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. की अशा गोष्टी सांगतो तुम्ही बाहेरचं खाल्ल्यावर तुमच्या शरीराला किती हानी होते, नुकसान होतं ते आता आपण पाहू. आपण जर एखाद्याला म्हणलं ना बाहेरचं खाऊ नको, तो म्हणतो जाऊ दे बाबा कधीतरी एकदा मारायचं आहे. तर आपण जर मित्र बाहेर बसलेलो असलो, बाहेरचं खाऊ नको म्हणलं तर तो काय म्हणतो बाबा, जाऊ दे बाबा एकदा कधीतरी मारायचं खाऊन घ्या. कारण जिभेला इतकी चव येते, की ते आपल्याला खाऊ वाटतं. कारण त्याच्यामध्ये अतिरिक्त तेल आणि मसालेले वापरलेले असतात, ज्याने आपल्या जिभेला चव येते. बाहेरच्या पदार्थांमध्ये अयोग्य चरबीचे तेल आणि मसाल्याचा अतिरिक्त वापर केला जातो, ज्यामुळे आपली जी पचनक्रिया आहे ती मंदावते. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय असतं, उच्च सोडियम आणि साखर म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ असतं, जे आपल्या चवीला चव यावासाठी. त्यानंतर साखर बी असते याच्यामध्ये. चव वाढवण्यासाठी आणि अन्न जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात मीठ म्हणजे सोडियम आणि साखरेचं जास्त प्रमाण असतं. हे याच्यामध्ये अतिरिक्त मीठ आणि हे टाकतात, साखर टाकतात, ज्याने त्याला चव येते. यामुळे हे टाकल्यामुळे आपल्या शरीराला काय होतं ते पाहू आता. यामुळे उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा धोका वाढतो. या मिठामुळं आणि साखरेमुळे आपल्या हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यानंतर अस्वच्छता व जीवाणू. अनेकदा अस्वच्छ ठिकाणी अन्न शिजवले जाते. काही काही ठिकाणी खूपच घाण असते. त्या ठिकाणी अन्न शिजवले जाते, जिथे माशा किंवा उंदीर याचा प्रादुर्भाव असतो, ज्यामुळे अन्नातून विषबाधा आपल्याला विषबाधा होते, म्हणजेच फूड पॉइझनिंग होतं. त्यामुळे आपल्याला काय होतं, जुलाब लागते किंवा उलट्या होतात. त्यानंतर यासारखे आजार आपल्याला होऊ शकतात. उलटी, मळमळ, जुलाब हे होऊ शकतात आपल्याला फूड पॉइझनिंग झाल्यानंतर. त्यामुळे आता नंतर पाहू आपण. निकृष्ट दर्जाचे घटक यामध्ये असतात. हॉटेलमध्ये नफा कमवण्यासाठी शिळे अन्न किंवा कमी दर्जाचे साहित्य, उदाहरणार्थ निकृष्ट दर्जाचे तेल याच्यामध्ये वापरले जाण्याची शक्यता जास्त असते, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. याच्यामध्ये कमी क्वालिटीचं तेल वापरलेलं असतं, जे कमी किमतीत येतं, जसं की पाम तेल हे वापरलेलं असतं. त्यानंतर याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह व कृत्रिम रंग टाकलेले असते, जास्त काळ टिकामुळं व आकर्षक रंग. यामुळं अन्नाचा रंग आणि चव टिकवण्यासाठी रसायन आणि कृत्रिम घटकाचा वापर केला जातो, ज्यामुळे शरीराच्या अंतर्गत अवयवावर ताण येतो. आपले जे आतमधले अवयव आहेत, यकृत झालं, त्यानंतर आपलं हार्ट झालं, त्यानंतर किडनी झाली, याच्यावर ताण येतो, कारण ते निकृष्ट दर्जाचं अन्न असतं. त्यानंतर पोषक तत्वांचा अभाव. बाहेरच्या प्रक्रियेमध्ये आणि तळण्याच्या प्रक्रियेत अन्नातील नैसर्गिक पोषक नष्ट होतात, कारण सारखं सारखं तळल्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पोषक घटक उरत नाहीत, ज्यामुळे आपल्या जे शरीराला आहे ते योग्य पोषण मिळत नाही. त्याच्यापासून आपल्या शरीराला काहीच लाभ होत नाही, फक्त आपल्या जीवीचं समाधान होतं. आपल्या शरीराला त्याच्यापासून काहीच पोषण भेटत नाही. यामुळं काय होतं, आपलं वजन वाढणे, जंक फूड आणि फास्ट फूडमुळे कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असतं. फास्ट फूडमध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे अतिरिक्त चरबी वाढून लठ्ठपणा येतो, म्हणजे आपलं वजन वाढतं. तर अशा प्रकारे तुम्ही बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. अशीच आरोग्याविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.